कलियुगामध्ये नाम साधन आहे. एक फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. समाधी साधन आहे, ध्यान साधन आहे, जप साधन आहे, तीर्थ साधन आहे, अनुष्ठान साधन आहे, कर्म साधन आहे. या साधनाच्या जोरावर भगवंत प्रसन्न करून घेतो आपण. परंतु कलियुगामध्ये त्या साधनाने भगवंत प्राप्त होणार नाही. पटकन ते साधन कठीण आहे. साधन कदाचित हे बाकीचे जे साधन आहेत ना मा, ती अवघड साधन आहे कलियुगामध्ये. त्या साधनाने साध्य भगवंत होईल मात्र सांगता येत नाही. आचमन करायचंय, ब्राह्मण म्हणतो डोळ्याला पाणी लावा, पण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. ते किती घ्यायचं आहे हा नियम आहे. तुमची हातातली जी रेष आहेत ना मा, ती रेष बुडेल तेवढं पाणी घ्यायचं आहे आचमनासाठी. आणि जास्त पाणी घेतलं तरी पाप लागेल, कमी घेतलं तरी पाप लागेल. साधन आहे आचमन करण्यासाठी, पण कदाचित ते साध्य करण्यासाठी पाणी जर जास्त घेतलं तर पाप लागण्याची दाट शक्यता आहे. पूजाविधी करण्यासाठी किती गहू घ्यायचे, तांदूळ किती असायला पाहिजे, पानं किती असायला पाहिजे, नागिनीचे सुपाऱ्या कशा असायला पाहिजे. खिडकी जर सुपारी असली तर पाप लागण्याची शक्यता आहे. खिडकी सत्यनारायणाची पूजा करतो ना आपण, गहू तांदूळ आपण ठेवतो भगवंतासमोर, पण ते तांदूळ किती प्रमाणात पाहिजे. कमी असलं तरी काही उपयोग नाही सत्यनारायणाचा, आणि जास्त